काय साधला मानाचा मान कानाचा ठण सगळं साधला तुझ्या आधी गणपती येऊन मानगर घालून मानाचा मान घेऊन आमच्यात तो गणपती म्हणला त्याला गणपती आता कसा तरी भानगडी करता येतं मी पण तुझ्या बरोबर आहे त्याचा माझं नातं आहे त्याला नातं आहे ना आम्हाला काय माहिती अहो तो तोड आणि मी वडील तसा नाही आमच्यात कसं आहे तोड तो तोड मजवेला तर मजवेला धाकटा तो धाकटा तो तोड आणि मी वडील तुझा उलटा आहे दादा त्याची पण एक मोठी गंमत आहे वा बोल बोल तर काय झालं आमच्या दोघांच्या टायमाला आमच्या दोघांच्या आधी आधी आणि असते दादा म्हणजे आमच्या दोघांच्या टायमाला काय झाला आमची आई गरवार होती गरवार असते वाले केसाची होती ती पण असते आताच्या भाषेत प्रेग्नंट होती बरोबर मग काय झालं बोला 18 महिने 18 दिवस 18 वेळा 18 घंटा काय झाला काय होईल अरे तसा नव्हे 18 महिने 18 घंटा 18 वेळा म्हणजे काय हे घ्यायचे मशीन घ्यायचे आमच्यात कसं आहे 9 महिने 18 वेळा 18 घंटा आमच्यात असतात तर तू 18 महिने सांगतो तुझं काय याचं नाव आणि माझं नाव काय झालं आमच्या दोघांच्या दरम्यान आमच्या आई घरवर होती असते मग काय झालं 9 महिने 9 दिवस 9 वेळा 9 घंटा घडल्यावर काय झालं आमच्या आई परत जीव होण्याची वेळ आली बरोबर तेव्हा मी पुढे होतो गाण्या मागवता तो त्या गाण्या मोठा हुशार त्याची ती वाकडी सोडून आमच्या आईच्या वेळा घटका भरल्याबरोबर काय झाला ते गाण्या त्याची वाकडी सोड माझ्या चांगल्या घातपात मला सरकार नागवांना आपण पुढे
कोणत्या कारणाने चोरीला गेलं? महापराक्रमी रावणाची बहीण तू, तुझं राहणं तरी कुठे? शाबास ते शाबास. 7 समुद्र खारे, 7 समुद्र गोडे हे ओलांडून तू आली, तुला पाणी तरी किती झालं? शाबास ते शाबास. सगळ्यावर झालं. ऐकलं का राधिका सुंदरी? राम लक्ष्मण यांना तू बोलतेस कोळ्या कापली करती करा चावून काही बोलते, पण राम लक्ष्मण ही महापराक्रमी आहेत, ते तुला आल्या मारल्याने सहजासहजी जाऊ देणार नाही. तुझ्या खऱ्या मनाच्या खुलासा आणि युद्धात तयार हो. माझ्या शिवाय ऐकलं काय मला अंजी? आज 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी, त्याच्याही पलीकडे 11वी माझी लंका, 14 चौघड्यांचं माझं राज्य, माझी 10 शिरे, त्याच्या 20 भुजा. आज माझ्या इतका महापराक्रमी या पृथ्वी पाताली स्वर्गलोकी कोणी नाही. 33 कोटी देवदेवतांच्या 21 पायऱ्यावरून मी माझ्या सिंहासनाला जोडले.
मी महापराक्रमी रावण असे असताना आज या ठिकाणी कशाचा बरं गलबला चालू आहे? ऐकलं की नाही रावण सरकार? हं. आज जनकाच्या नगरीत हं. मोठा उत्सव मांडला गेलाय. हं. जनक राजाची कन्या हं. सीता सुंदरी हं. ही उपवर झाली असून हं. तिचा स्वयंवर मांडला गेलाय. हं. आज त्यासाठी हं. 12 हात लांबीचा 12 हात रुंदीचा मोठा सभामंडप मांडला गेलाय. हं. आज देशोदेशीचे हं. नगरोनगरीचे हं. राजे महाराजे हं. यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या. हं. आज देशोदेशीचे हं. नगरोनगरीचे राजे हं. आज या ठिकाणी हजर आहेत. हं. महापराक्रमी हं. परशुरामांनी दिलेल्या हं. सव्वाखंडी धनुष्याला जो कोणी वीर पुरुष बाण लावी त्याला आपली पोटची कन्या माळ घाली असा पण मांडला गेलाय. त्याचाच गलबला चाललाय बरं. शाबास रे शाबास. ऐकलं तर प्रधानजी, आज 9 खंड पृथ्वी 10वा खंड काशी त्याच्याही पलीकडे 11वी माझी लंका माझी 10 शिरे त्याच्या 20 भुजा. आज माझ्या इतका महापराक्रमी या तिन्ही लोकी कोणी नाही असे असताना नगरोनगरीचे खंडोखंडीचे राजे यांना निमंत्रण पत्रिका पाठवले गेले, मग मला पत्रिका का बरं पाठवली नाही? ऐकलं की नाही रावण सरकार? हं. लोखंड पृथ्वी हं. 9वा खंड काशी हं. त्याच्याही पलीकडे 11वी आपली लंका. हं. आज स्वर्गीय पृथ्वी पाताळी आपल्या इतका महापराक्रमी पुरुष हं. कोणीही नाही. हं. असं असताना आपल्याला पत्रिका कोणाबरोबरी पाठवावी? शबास रे शबास. ऐकलं तर नाही प्रधानजी, मला पत्रिका त्या 33 कोटी देवांपैकी कोणावर पाठवली असती तरी मला पोहोचली असती बरं. ऐकलं की नाही राहुल सरकार? हं. 33 कोटी देव हं. आपल्या लंकेमध्ये हं. आपण बंदिवान बनवून हं. त्याच्या 21 पायऱ्या बनवून हं. आपल्या सिंहासनाला जोडल्यात. हं. 33 कोटी देवदेवतांना हं. बंदिवान बनवून हं. बंदिखान्यात ठेवलेत. हं. असं असताना आपल्याला पत्रिका कोणाबरोबरी पाठवणार? शबास रे शबास. ऐकलं तर नाही प्रधानजी, मला पत्रिका त्या ब्रह्मदेवाबरोबर का बरं पाठवली नाही? ऐकलं की नाही रावण सरकार? हं. ब्रह्मदेव हं. आपल्या लंकेमध्ये हं. उत्पत्ती आणि विपत्तीचे हं. लिखाण काम करण्यात व्यस्त असतात. तसे आमच्या घरी नसतात बरे. ऐकलं तर नाही प्रधानजी, मला पत्रिका त्या अग्निदेवाबरोबर का बरं पाठवली नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हं. अग्निदेव हं. हे आपल्या लंकेत हं. पंचपक्वान बनवण्याचं काम हं. रात्रंदिवस करत असतात. हं. तर त्यांच्याबरोबर कशी बरी पाठवणार? शबास रे शबास. ऐकलं तर नाही प्रधानजी, मला पत्रिका त्या वायुदेवाबरोबर का बरं पाठवली नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हं. वायुदेव हं. आपल्या लंकेमध्ये हं. झाडू कचरा करण्याचे काम करत असतात. हं. असं असताना हं. त्यांच्याबरोबर पत्रिका घाल झाली तर? शबास रे शबास. ऐकलं तर नाही प्रधानजी, मला पत्रिका त्या सूर्यनारायणाबरोबर का बरं पाठवली नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हं. सूर्यनारायण हं. रात्रंदिवस हं. आगीच्या ज्वाळा ओकत असतात. हं. अशा वेळेला आपली पत्रिका जळून खाक झाली असती तर? ऐकलं तर नाही प्रधानजी, मला पत्रिका त्या समुद्र सागराबरोबर का बरं पाठवली नाही? ऐकलं की नाही राहुल सरकार? हं. समुद्र सागर रात्रंदिवस हं. लाटांवर लाटा देत असतात. हं. अशा वेळेला आपली पत्रिका त्यांच्याबरोबर कशी बरी पाठवणार? शबास रे शबास. काय हरकत नाही, मी स्वतः जाऊन सवाखंडीच्या धनुष्याला बाण लावतो आणि बाण जिंकून सीतेला माझी राणी बनवून लंकेत घेऊन जातो. रामदेव